हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल डॉट. डॉट चेंडूची हाताळणी या वेळेला केलेली आहे बॉलदार अजित याने. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला लॉस्ट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद दिवशी. तर अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटर आकाश याने 6 धावांकरिता. आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला ऑन साइडला वळवलंय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 7 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7. 3 चेंडू टाकून झालेला आहे. षटकातील चौथा बॉल असेल अजित घरात. 2 भरत तळे असे स्ट्राईक एंडला. आता मात्र चांगला फटका. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद दिवशी. तर अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला बॅटर भरत याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता. या वेळेला काय करण्यामध्ये शॉटमध्ये फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता कृष्णा सातपुतेच्या स्टाईल मध्ये, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. संघाची धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ANJ सौरभ. क्या बोल रहा था उस दिन? मुझसे 600 किलोमीटर की दूरी पर है इसलिए बहादुरी दिखा रहा है. आज तेरे से 6 इंच दूर हूँ. जो बिगाड़ सकता है बिगाड़. ANJ सौरभ. धन्यवाद डीजे. मॅच बॉल आलेला आहे. हवा असेल तर आपण घेऊ शकता. यावेळेस नवीन गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. धावसंख्या 15 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे. अजय आलेला आहे. अजित याचा बंधू अजय घरात. बॉलिंग मार्क वर असेल पहिला बॉल. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय आकाशाच्या माध्यमातून. चेंडू जाईल या वेळेला निर्धाव. डॉट चेंडूची हाताळणी केलेली आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज अजय तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. या वेळेला वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 16 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. स्कोर मूव्स ऑन 16 रन्स विदाउट लॉस. अजय घरात. षटकातील दुसरा बॉल असेल बॅटर आकाशसाठी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. चेंडू खाली अजित करणार नाही कोणती चुकी. फलंदाज होईल पाहतो म्हणजे आकाश. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वही लोन ले लो बोल
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र रुपेश टोकरे ऑन अ स्ट्राइक, विकेट प्राप्त केलेले आहे बॉलर अजय घरत याने. सुंदर झेल कंप्लीट केला होता ऑन साइडला अजित याने. दोन्ही बंधूची चांगली कामगिरी आपण पाहिली, तर नक्कीच कालच्या दिवसापासून ते आतापर्यंत चांगली कामगिरी करतात आपल्या संघाकरिता. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला ढकललेला आहे अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होईल डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. वन शॉट म्हणजे एकही धाव मिळणार नाही. यस, चेक करायचं आहे. चला, 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पूर्णपणे धावा या पळून पूर्ण केलेल्या आहेत. बॅट प्रॉपर क्रीज क्रॉस केली होती. यावेळेला अपील केलेल्या लाऊट. पंचांवरती काही फरक पडणार नाहीये. चेंडू जाईल डॉट. संघाची धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावांवर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अजय घरत हा बॉलर. कमबॅक करणारा चेंडू त्याने हाताळला होता. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. बॅटची लिडिंग एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र न्यू बॅटर गौरंग रिपट आलेला आहे. 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत अजय या बॉलरने. या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या ओव्हर मध्ये केलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पुल केलेला आहे. चेंडू पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24. 2 गडीच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या बनवलेली आहे. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने. अजून सुद्धा एक षटकाचा खेळ मात्र बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. प्रणय पागी आलेला आहे नवीन गोलंदाज. प्रणय पागी हा बॉलर बॉलिंग मार्क वर सज्ज होईल. चिरमाई स्पोर्ट्स कासारवडली संघ या संघाला नक्कीच 3 ओव्हर मध्ये 50 ते 55च्या पलीकडे धावसंख्या उभारावी लागेल. कारण त्याच्या विपक्षामध्ये प्रो स्पोर्ट चिंचोली लाईनपाडा संघ एक मजबूत संघ आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. गोलंदाज प्रणय पागी. षटकातील पहिला बॉल असेल. ऑन साइडच्या दिशेने डीप मध्ये 3 प्रोटेक्शन आहेत. प्रणय पागी. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट आर्म पुल केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. ऑन साइडला ऋषी होता, त्याच्या हातातून झेल हा मात्र सुटून गेलेला आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे.
प्रणय षटकातील पुढील बॉल असेल. या वेळेला सुंदर फटका, स्लॉक स्वीप केलेला चेंडूला, चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांनी करता. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. भरत तळे इज ऑन फायर. लागोपाठ 2 बॉल मध्ये त्याने 2 मोठे फटके खेचलेले आहेत. सुंदर बॅटर आहे, चांगली बॅटिंग तो करतोय भरत तळे. जबरदस्त कामगिरी ज्याने पहिल्या दिवसामध्ये केली होती आणि आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये देखील तो आता मात्र चांगली करामत करताना दिसतो आपल्या संघाकरता. भरत तळे परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चेंडू बॅट वरती प्रॉपर आला नाहीये. चेंडू जाईल मिड विकेटला. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. जास्त काही या वेळेला मिळणार नाहीये. कुमार वार्फा चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं त्या ठिकाणी. फक्त 1 सिंगल धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या 37 वर पोहोचली गेलेली आहे. 37 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रणय षटकातील चौथा बॉल असेल. गौरंग साडे आता मात्र बॅटची चेंडूच्या खाली विकेट किपरचा प्रयत्न, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या इकडे पुढे सरकली जाईल. 38 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झाल्यावर 4. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी या तिसऱ्या ओव्हर मध्ये असेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे भरत तळे. त्याच्याकडे क्षमता आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. पाहायचं या 2 बॉल मध्ये किती धावा जमवतोय भरत तळे आपल्या संघाकरिता. प्रणय तयार. हाफ ट्रॅकर बॉल. चेंडूला जर पाहिलं तर हुक केलेला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद अडीचे. थँक्यू सो व्हेरी मच. धावसंख्या 42 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून एक मोठा फटका जर आला तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ. बॅटर भरत याला तो प्रयत्न करावा लागेल कारण भरत मध्ये क्षमता आहे. मोठे फटके तो खेचू शकतोय अगदी आरामात सहजपणे. चांगली बॅटिंग करू शकतो हा बॅटर. यावेळेस लोवर फुल टॉस. चेंडू जाईल सीमा पार. नो बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा भीमर चेंडूची हाताळणी केलेली आहे. मोक्याच्या क्षणी पंचांनी एकदा कन्फर्म करायचं आहे चौकार आहे किंवा षटकार आहे. चौकार असेल. यस. नो +4. थँक्यू पंच. या 5 धावा मिळतील बॅटर भरत याला. धावसंख्या 47 धावा. आता मात्र फ्री हिट बॉल असेल. फ्री हिट वरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल बॅटर भरत तळे. प्रणय षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1चा मारा केला होता ऋषी या त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी खराब आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या नाहीत. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल परंतु बॅटर बाद होईल. फक्त 3 धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 51 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे प्रो स्पोर्ट्स चिंचोडे लाईन पडा या संघाला. आणि जर पाहिलं तर अगदी खराब गोलंदाजी हाताळली. अंतिम ओव्हर मध्ये प्रणय पागी याने भरपूर धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार त्याने खर्च केले. चला टॉस करण्याकरता यायचं आहे अष्टपूजा स्पोर्ट्स लहूपाडा वसई. त्यानंतर आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर आपण दुसरा सेमीफायनल पाहणार आहोत. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज वर्सेस अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा वसई. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकर यायचं आहे. एकावन्न धावांचा टार्गेट असेल
प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईन पडा या संघाला. चांगली बॅटिंग केली बॅटर भरत तळे याने. त्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं नक्कीच शेवटपर्यंत नाबाद राहिला भरत तळे. चांगली बॅटिंग केली भरत तळे याने. त्याच्या बॅट मधनं एकंदरीत 4 षटकार 3 चौकार पाहायला मिळालेले आहे. एक वेळा ट्रिपल एक वेळा सिंगल. चांगली बॅटिंग केली. चला चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. बॅटर देखील पाठवून द्या. प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईन पर संघाला विनंती असेल. यानंतर होणारा सामना अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा वसई वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज. दोन्ही संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. आता आपण थोड्याच वेळात टॉस करणार आहोत आमच्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला बॅट्समन पाठवून द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 51 धावांचा बाटला करण्याकरता सर्वप्रथम मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे अक्षय अँड अजित. हे दोन बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर आता आपण टॉस करणार आहोत. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा वसई वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला रुपेश भगली यांना आपण विनंती करूया. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. टॉस होईल. 3 ओव्हरचा मॅच गिरीज वर्सेस अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा वसई. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. तर सुरू होणारा मॅच. दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निलेश तुमडा षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता पहिला बॉल असेल. आपटलेला चेंडू. चेंडूला शॉर्ट ऑफ फुल केलेला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. अतिशय सुंदर फटका. चेंडूला शॉर्ट ऑफ फुल केला होता. चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता षटकाराने अकाउंट ओपन करतोय बॅटर अजित घरत, ज्याने कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळी केली होती 58 धावांची. आता मात्र यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. या वेळेला चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. एक एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करून जाईल समोरच्या संघावरती. आता पण पाहणं गरजेचं आहे. बॉलर निलेश तुंबडा 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. निलेश तयार. षटकातील तिसरा बॉल बॅटर अजित साठी. आता मात्र हवेमध्ये चेंडू. फलंदाज बाद. मी तुला खरंच सांग, माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. त्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार. मागितला ना तर मी माझा जीव पण देईन. धन्यवाद डीजे. सुरू होणारा असा आता आपण यस नवीन बॅटर आलेला मैदानाच्या आतमध्ये उमेश आलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर नक्कीच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना चालू आहे आणि विराट कोहली खेळतोय 99 आकड्यावरती. 99 बॉल त्याने फेस केलेला आहे.
एक धावांची गरज असेल त्याला शतकासाठी. आता मात्र आपल्या या मैदानावरती सुरू असलेला मॅच चिंचोडी वर्सेस कासार वडवली. आता मात्र सुंदर फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता षटकार आलेला आहे. चला बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेले आहेत बॅटर उमेश याने. षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. निलेश तुंबडा भरपूर धावा खर्च करतोय. एक विकेट त्याने जरूर प्राप्त केली असली तरी नक्कीच भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. निलेश तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल बॅटर उमेश साठे. या वेळेला सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावला गेलेला आहे. चेंडू टाकून दिले एकंदरीत 5-12 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल निलेश तुंबडा. षटकातील शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर उमेश असेल. त्याच्याकरता हा चेंडू असेल. या वेळेला आडवं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या ऑन द बोर्ड लागले गेलेली आहे. 1 गडी बाद 13 धावा. आता मात्र 12 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता? 38 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. प्रो स्पोर्ट चिंचोडी लाईन पडा या संघाला. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, अक्षय अँड उमेश. त्यांना आता मात्र प्रत्येक षटकामागे 19 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल. सामना जिंकायचा असेल डेफिनेटली चांगली बॅटिंग करावी लागेल. अन्यथा चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ हा सामना घेऊन जाईल. आकाश रिपट नवीन गोलंदाज. दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला उमेश असेल. या वेळेला सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू या वेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार. अतिशय सुंदर फटका. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या पोहोचली गेलेली आहे 19 या आकड्यावरती. धावसंख्या 19. आकाश षटकातील पुढील बॉल असेल. फुलटॉस बॉल. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. आकाश रिपट षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला पाठवलेला आहे पार्किंग लॉट मध्ये. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप केलेला आहे बॉलरने. नो बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल प्लस षटकार मिळेल. एकंदरीत 7 धावा मिळाल्या जातील या फटक्यावरती. या 7 धावाच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल धाव फलकावरती. 27 वर पोहोचली गेलेली आहे. सेंचुरी मात्र कंप्लीट केलेली आहे यावेळेस किंग कोहली विराट याने. 103 धावा त्याने बनवले आहेत. 103 धावांची खेळी करणारा बॅटर विराट कोहली आफ्रिका संघाविरुद्ध नक्की चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. आणि या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय बॅटर अक्षय घरात. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाईल. 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा.
गोलंदाज आकाश रिपट. आकाश आपल्याला काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रनआउटची संधी होती परंतु बॅकअप खराब झालेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. 22चा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 29 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29. अजून सुद्धा यावेळेला सुंदर फटका. चेंडूला खोदून गाला. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनला. एक धाव मात्र कंप्लीट. हलकासा फ्लंबल झालेला आहे परंतु एकच धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 21 धावांची गरज. धावांची गरज असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 30 धावा. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. फर्स्ट बॉल. सुरेख डिलिव्हरी. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडूची हाताळणी केलेला आहे भरत याने आणि त्या चेंडूला जर पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये. 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 5 बॉल मध्ये शॉट कनेक्ट करावे लागतील. चेंडूच्या रेंज मध्ये येऊन फटका खेळावा लागेल. स्ट्राईक एंडला अक्षय. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडू 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आणि अजून 1 ते 2 मोठे फटके यावे लागतील. भरत आता मात्र सुरेख डिलिव्हरी. वेगवान पद्धतीच्या चेंडूची हाताळणी करतोय. बॅटरला बीट केलेला आहे. बीट केलेल्या बॅटरला या चेंडूवरती जबरदस्त कामगिरी भरत मार्फत आपण पाहतोय. या महत्वाच्या मॅच मध्ये पहिला सेमीफायनल चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी लाईन पडा चिंचोडी वर्सेस चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. षटकातील 4था बॉल असेल. 15 धावांची गरज असेल. आता मात्र हापटाकर बॉल. चेंडूला ऑन साइडला वळवला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अँड फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज झालेला बाद उमेश. त्याच्या जागेवरती अजय आलेला आहे. भरत षटकातील पुढील बॉल असेल. या वेळेला काय गळ्यामध्ये शॉटमध्ये सुंदर डिलिव्हरी. बॅटरला ब्लॉक केलं होतं. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चेंडू टाकून दिले 5. शेवटचा बॉल असेल या मॅच मध्ये. नक्की जर पाहिलं तर पकड मजबूत केलेली आहे कासार वडवली या संघाने आणि आता मात्र जर पाहिलं तर सामना मात्र विजयी झालेला आहे. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन
चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली अँड हार्ड लक प्रो स्पोर्ट चिंचोडी लाईन पाडा.